सिद्धनाथ चषक 2024 या भव्य दिव्य सामन्यांचे आयोजन आज घनसोली या ठिकाणी होत आहे। या सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुयोगदादा बेलोशे, समाजसेवक, कोपरखैरणे, नवी मुंबई यांचं या ठिकाणी सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरवाडी यांच्याकडून सहर्ष स्वागत करण्यात येत आहे व यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे। सुयोगदादा बेलोशे यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करायचा आहे। शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। सुयोगदादा बेलोशे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। तसेच आमचे मित्र तुषार कोंडाळकर साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरखैरणे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे, त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। आमच्या मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते दिग्विजय मोरे यांच्या शुभ हस्ते तुषारदादा कोंडाळकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरखैरणे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे। तसेच सुयोगदादा बेलोशे यांचे सहकारी संतोष मसूरकर साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे। सिद्धनाथ क्रिकेट क्लबचे प्रमुख कार्यकर्ते शरद मोरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान होत आहे। आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आपण उपस्थिती दाखवली त्याबद्दल सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरवाडी यांच्याकडून आपले मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे या ठिकाणी। तसेच सुयोगदादा बेलोशे यांचे सहकारी संतोष शिरोडकर साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे। अर्जुन मोरे हे त्यांचा शुभ सन्मान करतील। सिद्धनाथ चषक 2024 पर्व तिसरे तसेच या ठिकाणी श्याम चोरगे साहेब यांचाही शुभ सन्मान होत आहे, त्यांचाही त्यांनी स्वीकार करायचा आहे। आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण या सिद्धनाथ चषक सामन्यासाठी आपण भेट दिली त्याबद्दल जनसेवा तरुण मंडळ मोरेवाडी व सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी यांच्याकडून आपले मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे। तसेच आमचे सहकारी मंगेश माटेकर साहेब, युवा उद्योजक यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे, त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। मंगेश माटेकर साहेब, तसेच आमचे सहकारी संजय माटेकर साहेब यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे। संजय माटेकर साहेब, आमच्या जनसेवा तरुण मंडळाचे कार्यकर्ते अर्जुन मोरे हे त्यांचा सत्कार करतील।
धन्यवाद साहेब. आपण वेळात वेळ काढून सर्व प्रमुख पाहुण्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल सिद्धनाथ क्रिकेट क्लबकडून आपले मनपूर्वक आभार. तसेच शंकर माटेकर साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. शंकर माटेकर साहेब. तसेच कृष्णत माटेकर अण्णा यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. शाल व श्रीफळ देऊन, शाल व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान होत आहे. सिद्धनाथ चषक 2024 या ठिकाणी पर्व तिसरे या ठिकाणी आपण सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थिती दाखवली याबद्दल पुन्हा एकदा सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरवाडी यांच्याकडून आपले मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. आलेले सर्व मान्यवरांचे स्वागत. KMC स्ट्रायकर मानेजवाडी विरुद्ध ओमसाई गलमेवाडी, सॉरी आई प्रतिष्ठान गलमेवाडी. तर आपण मॅचचा लोकाजोखा बघूया. योगेश आणि हेमंत मध्ये ओपनर बॅट्समन आलेले होते. तर आत्ताच एक विकेट पडलेली आहे. तरी हेमंत यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते मनोज. आतापर्यंत स्कोर झालेला आहे तो 10 रन. गणेश यांचा चेंडू मनोज यांना. स्कोर झालेला तो 10. यूट्यूब मित्रा थोडासा कॅमेरा इकडे घे ना. सॉरी तुला जेवताना डिस्टर्ब करतो. थँक्यू. वैयक्तिक पहिलं व संघाकडून तिसरं शतक घेऊन येत आहेत ते अनिल चोरगे. उत्कृष्ट असे गोलंदाज. आपल्या संघाला नेहमीच एक वैयक्तिक असं काय म्हणतो आपण अनिल उत्कृष्ट असा चेंडू खेळलेला आहे तो. आणि हा नैसर्गिकरित्या रिटर्न बॉल आलेला आहे आणि पळून 2 रन काढण्यात यशस्वी. संघासाठी नेहमीच त्याने आपला प्रयत्न केलेला आहे तो अनिल चोरगे. संघ उभारण्यासाठी पण त्याने भरपूर मेहनत घेतलेली आहे. बघूया. उत्कृष्ट टोलेला चेंडू आणि हा फिल्डर यांच्याकडून संपतच्या हातात. संपतने गुड थ्रो. 1 रन. संघाची धावसंख्या वाढती 13.
अनिल अनिल यांचा चेंडू टू मनोज. बघूया उत्कृष्ट टोलला चेंडू आणि हा बॅटच्या खालच्या टोला लागलेला आहे आणि हा षटकार षटकार षटकार. उत्कृष्ट चेंडू थोडीशी मिसफील्ड झालेली आहे. बॅटच्या एकदम टोकाला लागलेला बॉल. फिल्डिंग यादे थोडासा कमी पडला. अनिल अनिल यांचा चेंडू टू मनोज आणि हा उत्कृष्ट असा चेंडू. बघूया काय अंपायरचं डिसिजन. वाईड अंतर्भावित वाढ. एक रन. स्कोर झालेला आहे तो 20. परत एकदा चेंडू तसाच पडलेला आहे आणि परत एकदा सेम फिल्डर पण कॅच. ही कॅच घेतलेली आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अनिल यांच्याकडून. मनोज यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते सागर. अनिल अनिल यांचा चेंडू तो सागर. उत्कृष्ट टोलला चेंडू. बघा फिल्डर खालती आणि एक झेलबाद आले तसेच रिटर्न डक गोल्डन डक. अनिल यांनी आता हॅट्रिकचा बॉल आहे. अनिल यांनी जर हॅट्रिक घेतली तर माझ्याकडून 301 रुपयाचं बक्षीस. ज्ञानेश्वर मोरे. अनिल बॉल कसा टाकायचा तो त्या अनिलने बघावा आता. सागर याची जागा भरून काढण्यासाठी येत आहे ते अक्षय. अक्षय यांच्याकडे साठी चांगली संधी आहे माझे 300 रुपये वाचवण्याची. अनिल यांना 300 रुपये कमवण्याची. बघूया कोण जिंकत आहे. अनिल अनिल हॅट्रिकसाठी खूप काही करत आहेत. फिल्डिंग तशी चेंज करत आहेत. बघूया हॅट्रिकसाठी काय करत. अनिल लवकरात लवकर सुरुवात करा. अनिल प्लीज. 300 रुपयाची पेनल्टी मारली. अनिल लवकरात लवकर. अनिल पुढे हॅट्रिक बॉल. बघूया अनिल अनिल टू आकाश आणि हा उत्कृष्ट असा चेंडू मारलेला आहे आणि स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच होता. अनिल यांना 1 रन पळालेले आहेत. 1 रन आणि हा दुसऱ्या रनसाठी आणि हा दुसरी रन पण थ्रो उचकला आहे हातातून आणि 2 रन पळून काढण्यात यश मिळत आहेत. ओव्हर समाप्त. हा 2 आफ्टर 3 overs स्कोर इज 22. तरी अक्षय यांनी माझे 300 रुपये वाचवलेले आहेत. गुड बॅटिंग. लवकर अनिल अनिल लवकरात लवकर चौथा बॉलर. अंकर अनिल जरा मॅच फास्ट कर. ओमकार वैयक्तिक पहिलं व संघाकडून 4थं शतक घेऊन येत आहे तो ओमकार. ओमकारचा सामना करत आहेत ते कोण आहे. हे योगेश. योगेश याने उत्कृष्ट असा चेंडू ठेवलेला आहे आणि हा अंपायर डिसिजन चौकार. 4 रनने संघाची धावसंख्या वाढती 26.
हॅलो हॅलो. तर याच दरम्यान मात्र या चेंडूवर कुठल्याही प्रकारचे धाव मात्र पाहायला मिळत नाहीये. डॉट स्वरूपाचा चेंडू येतोय आणि आलेल्या डॉट चेंडूचं आपण जर पाहिलं तर धावफलक स्थिरावलेलं पाहायला मिळतं, ते म्हणजे 26 या अंकावरती. त्यानंतर अगदी ऑफ साईडला चांगला अगदी ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि तेवढाच डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न बेस झाला आणि अगदी बेस झालेल्या थ्रोचा मात्र पुरेपूर फायदा उचलला आणि एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा मिळाल्या. या 2 धावांनी धावफलक मात्र पोहोचते 28 या अंकावरती. तर 29 धावफलकावरती धावा येत आहेत. चला स्पीडअप करा, स्पीडअप करत राहा. उन्हाचा तडाखा आहे मित्रांनो, तुम्हाला त्याचा त्रास होतोय. इथे मात्र ऑन साईडला चेंडू जातोय स्क्वेअर लॉंग ऑनला आणि तिथे अगदी इथे मात्र खराब थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. धावा या चेंडूवर मात्र मिळतील त्या तब्बल. तर टोटल 3 धावा आपण पाहिल्या. एस धावची स्वरूपाच्या 2 आणि अगदी ओव्हर थ्रोची डिक्लेअर स्वरूपाची धाव, अशा प्रकारे 3 धावा तर मिळाल्याच आणि या 3 धावांनी धावफलक मात्र पोहोचतंय तेच 32 या अंकावरती. फुटवर्कचा वापर, फटका चांगला आहे. टायमिंग मात्र झालंय का? टायमिंग मिस झालं. चेंडूला उंची मिळाली, लांबी मात्र गाठता आली नाही आणि चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतर होताना पाहायला मिळतंय. तर धावफलकावरती 32 धावा आणि जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान आहे. चला लगेच आपण संघ आता यस KMC महाराजची वाडी संघ. चला आपण मैदानामध्ये उतरायचं लवकरात लवकर. येस ओके, थँक्यू व्हेरी मच. आपण आमच्या विनंतीला मान देत आहे आणि अगदी आम्ही सूचना केल्याबरोबर आपण मैदानामध्ये आलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. चला स्पीडअप करा लवकर, क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला स्पीडअप करा लगेच, साऊंडला आपण सुरुवात करूयात. इथे मात्र जरा
पाहिलं तर दोन संघ, एका बाजूला KMC मानाची वाडी, तर एका बाजूला मात्र संघ आहे तो म्हणजेच SI पद्मावती आई प्रतिष्ठान गलबेवाडी. या दोन संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना आपण जर पाहिलं तर KMC मानाची वाडी संघाने 32 धावा धावफलकावरती उभारल्या. 33 धावांचं आव्हान लक्ष इथे ठेवलं गेले. तर सलामीचे फलंदाज बॅट्समनची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. फलंदाजांची नावं पोहोचवा प्लीज. अन्यथा लाईव्ह स्कोर कार्ड थांबेल, कारण त्याच्यामध्ये सुद्धा प्लेयरची नावं ॲड करावं लागतात तरच स्कोर कार्ड पुढे चालेल. आणि पहिल्याच चेंडूवर पहिल्या विकेटचं पतन पाहतोय. फलंदाज बाद होतोय. चला, जर तुमच्याकडे 12वा प्लेयर नसेल, गलमेवाडी संघ आपला 12वा प्लेयर नसेल तर जो फलंदाज आता आउट झालाय त्यांनी इकडे या जरा प्लीज. तर अक्षयसाठी या चेंडू आपण पाहिलात. अगदी पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर फलंदाज मात्र बाद झाला. तो संपत बाद झाल्यानंतर मात्र अक्षय मैदानामध्ये येतोय आणि अक्षय आणि त्याचबरोबर अनिल ही जोडी आपण पाहू शकाल. लक्ष जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष. टार्गेट छोटं आहे, मात्र जर अशा प्रकारे फलंदाजी राहिली तर मात्र थोडेसे अडचणी येऊ शकतात या संघाला देखील, कारण गोलंदाजीचा मारा मात्र अतिशय तीक्ष्ण होताना पाहायला मिळतोय, भेदक मारा होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सागर पहिल्या चेंडूवर विकेट. नाव प्लेयर आलाय का? नाव विचार. तदनंतर मात्र अगदी 30 या क्षेत्राच्या बाहेर चेंडूला फेकून दिलंय. डीप कव्हरच्या रिझर्व्ह मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक नाहीये पण बाउन्स सर्पामध्ये येतोय. या चेंडूवर चौकार. एक दमदार फटका पाहायला मिळाला आणि या चौकाराशी धावा दाफालकावरती. अखेर आपण जर पाहिलं तर 4थ्या चेंडूवर येतात 4 धावा. म्हणजे पहिले जे 4 चेंडू डॉट स्वरूपाचे खेळले होते अगदी ते डॉट चेंडू कुठेतरी भरून काढण्याचं काम या फलंदाजाने केलंय असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र पहिल्या चेंडूवर विकेट गमावलं त्याचं मात्र कुठेतरी खंत या संघामध्ये असेल, कारण सलामीचा फलंदाज हा नेहमी एक ॲग्रेसिव्ह क्रिकेटच असतो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खेचण्याचं काम जबाबदारी त्याच्यावरती असते, ती मात्र त्या फलंदाजाला बजावता आले नाही. आणि इथे आणखीन एक आद्रा बसतोय. यष्टीच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. तर त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मान्यवर अतिथी सतीशजी येळवे आणि त्याचबरोबर
एस सचिनजी येळवे आबा यांचे या ठिकाणी आगमन झाले. तर आपल्या सर्वांचं या सिद्धनाथ चषक 2024च्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यावा. याच दरम्यान फटका चांगला आहे, अगदी गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र चेंडू भेदून निघून जाईल 4 धावांसाठी. या चौकाराणीची धावफलक मात्र जर पाहिलं तर अगर पहिल्या चेंडूवर विकेट जरी गेला असला तर नंतर मात्र आलेल्या 2 चौकाराणी नक्कीच धावफल संख्येमध्ये बराचसा बदल पाहायला मिळाला. 8 धावा या धावफलकावरती आला. 33 धावांचं आव्हान आहे. त्यामुळे इथून मात्र फलंदाजांना कमबॅक करावा लागेल. आणि त्याचबरोबर कानमंत्र असेल गोलंदाजांना की इथून तुम्हाला मात्र मापून तोलून अगदी गोलंदाजी करावी लागेल. तर गोलंदाज योगेशच्या खांद्यावरती मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी षटक क्रमांक 2 हाताळतोय. स्ट्राईकला फलंदाज आहे अनिल आणि नॉन स्ट्रायकरला पद पाहतोय गणेश. अनिल मात्र या षटकामध्ये काही भरीव कामगिरी करेल का, एकातोर मोठे फटके येतील का त्याच्या बॅटमधून हे पाहणं खूप महत्वाचं असेल. मात्र या चेंडूवर आपण जर पाहिलं तर अगदी स्क्वेअर लेगच्या रिझल्टमध्ये चेंडू सरळ जातोय. कार्पेट लाईन चेंडू जाईल. धावा मात्र किती येतील तर 2 धावा मात्र नक्की धावची स्वरूपामध्ये घेतल्या जात आहेत. येस, या 2 धावांनी जर पाहिलं तर धावफलकामध्ये थोडासा बदल दुहेरी अंकामध्ये धावफलक जात आहे. 10 धावा. खुलव्या टप्प्याचा बॉल अगदी त्याला ऑफ साईडला खेळला, मिड ऑफला, डीप लॉंग ऑफला. तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण झालं, ताळमेळ चुकीचा झाला आणि 4 धावा मात्र इथे नक्की आल्या. जर पाहिलं तर तुम्हाला थोडासा मात्र विचार करावा लागेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजेच KMC मानाचीवाडी संघ ऑलरेडी आपण धावफलकावरती कमी धाव लगावलेत. आणि जर अशा प्रकारे मिसफील्ड होत असेल तर मात्र समोरील संघ आपण जर पाहिलं गलबीवाडी संघाला कुठेतरी आव्हान एक तुम्ही अगदी जिंकण्याची एक संधी तुम्ही त्यांना निर्माण करून द्याल. होय, ते अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि एस टी एक्शिप मध्ये थोडासा कन्फ्युजनमध्ये एस आणि लेग बाय स्वरूपाची धाव आपण पाहतोय. अगदी पायावर चेंडू आदळला त्यानंतर मात्र धाव त्वरित घेतली गेली. धावफलक पोहोचते 15 या अंकावरती. इथे चेंडू उंच गेलाय, सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि विकेटचा पतन होतोय. फलंदाज बाद होतोय. गणेश येईल बॅक टू द पवेलियन. एस चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळेल. धावफलक पोहोचतोय 16. तर 16 धावा धावफलकावरती आलेत आणि जिंकण्यासाठी अजून आपण पाहिलं तर 17 धावांची गरज. इथून धावा मात्र कशा प्रकारे बनवली जातील यावरती आमच्या सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागलेत. गोलंदाज फुल टॉस त्याला मात्र अगदी
शॉर्ट कव्हरच्या रिचरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू रोखण्यामध्ये यशस्वी होतोय. मात्र एकदा मात्र नक्कीच मिळाली या ठिकाणी. आणि त्याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. चला टीम मीटिंग नको लवकरात लवकर सुरू करा सामन्याला. तर त्याचा बरोबर आपण उल्लेख केला की या एका धाब्याने धावफलक मात्र पोहोचतो 17 या अंकावरती. आणि आता मात्र येणारे 12 चेंडू येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. हो इथे लावूड अपील केले आणि यष्टरक्षक मात्र चुका करतोय. कारण यावेळेस सुद्धा संधी होती नॉस्टॅकच्या फलंदाजाला उचित स्वरूपामध्ये बाद करण्याची. ती संधी सुद्धा गमावते आणि एकदा मात्र नक्कीच मिळाली. येस तर येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. येस 18 धावा झालेत. आता मात्र जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि येस 15 धावांची गरज. यावेळेस मात्र यष्टरक्षक आपली भूमिका खूप चांगल्यारीत्या पार पाडतोय. चेंडू व्यवस्थितरित्या गॅदर केला जातोय. थोडंसं प्रेशर मात्र आणले जाते फलंदाजांवरती. येणारे 10 चेंडू 15 धावांची गरज. मॅच अजूनही जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने अजूनही झुकलेलं जर पारडं जर पाहिलं तर फलंदाजी करणारा संघ म्हणजेच आई पद्मावती आई प्रतिष्ठान गलमेवाडी या संघाच्या बाजूने अजूनही 60% सामना आपला पाहायला मिळतोय. कारण हातामध्ये तब्बल 10 चेंडू आहेत आणि धावा बनवायच्या केवळ 15 धावा. इथे मात्र अगदी बॅकफुटला जाऊन चेंडूला टोलवलंय. स्क्वेअर लेगला जातोय तिथे स्ट्राईक एंडला थ्रो करेपर्यंत मात्र नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या जातील. आणि या 2 धावांनी धावफलक मात्र पोहोचते ते म्हणजेच 20 या अंकावरती. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र गरज असेल ती केवळ आणि केवळ 13 धावांची गरज. तर आलेल्या चेंडूवर मात्र आपण पाहिलं तर एक धाव पुन्हा एकदा अंकित केली जाते. या एका धाब्याने धावफलकाचा विचार केला तर मात्र येणारे आता चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 8 चेंडू 12 धावा. बॉलच्या व्यतिरिक्त केवळ 4 धावा एक्स्ट्रा आहेत. म्हणजे एकाच जर चौकार आला तर मात्र मॅचमध्ये एक वेगळी रंगत आपल्याला पाहायला मिळेल. तर त्याचबरोबर वीर हनुमान माटेकरवाडी संघाला इथे मात्र सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. तर कर्णधार आपण यायचं आणि सन्मान चिन्ह आपण स्वीकारायचं आहे. आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. अगदी कुठेतरी भारतीय संघाचा कर्णधार MS धोनी याची मात्र आठवण करून देणारे यष्टीक्षण पाहायला मिळालं. अगदी क्विक ॲक्शन आणि फलंदाज बाद. तर येणारे 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. चला स्पीडअप करा जरा. क्षेत्रक्षण लगेच लावून घ्या. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज.
तर तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक धाव आली. धावफलक मात्र पोहोचते ते म्हणजेच 23 अंकावरती. येणारे 6 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. चला जरा घाई करा जरा. जरा शेवटची वर जरा घाई करा. तर येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. बॉलर नेम प्लीज. चला जरा घाई करा, स्पीडअप करा जरा. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. पहिला बॉल लॉफ केलाय, सरळ जातो क्षेत्राच्या हातामध्ये. अगदी राहुलच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि फलंदाज बाद. चला तर येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. चला जरा घाई करा बॅट्समन. 5 चेंडू 10 धावांची गरज. स्ट्राईकला बॅट्समन आता. ओमकार. चला जरा घाई करा मित्रांनो, आम्ही वारंवार आपल्याला सूचित करतोय तसं. या सामन्यासाठी बराच वेळ झालाय. तर येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. हो, या बॉलवर बुटा फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न या चेंडूला, मात्र केवळ एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एक धाव केवळ मिळते आणि आलेल्या एका धावानेशी येणारे आता मात्र चेंडू शिल्लक असतील 4 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 9 धावांची. 4 चेंडू 9 धावा. चला प्रत्येक चेंडूवर तुम्ही गॉसिप करू नका प्लीज. हो, यावेळेस नो बॉल ऍक्शन थ्रोचा नो बॉल. येस, पंचांचा इथे आमच्यापर्यंत रीड येतोय की ऍक्शन थ्रोचा नो आहे. नो बॉल. ऍक्शन थ्रो नो बॉल. पंचांशी उज्जत घालू नका, पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला नो बॉल आहे, फील्ड लावून घ्या लगेच. कमिटी मेंबर आपण जरा लक्ष द्या आणि सॉल्व करा लगेच. कमिटी मेंबर सुर्वे साहेब जरा बघा पण आणि सॉल्व करायचं लगेच.
चला लवकर निर्णय घ्या काय तो.
जिंकण्यासाठी 33 धावांची गरज होती, 28 धावा आलेत. आता मात्र 5 धावांची गरज. चार बॉल 4 चेंडू 5 धावांची गरज. चला मॅच सुरू करा प्लीज, मॅच सुरू करा. मॅच सुरू करा किंवा तुमचं काय निर्णय, तुम्ही खेळणार की नाही हे तरी कळवा कमिटीला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज मित्रांनो. चला येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. ओके सर डिक्लेअर नाहीये ना, स्टंपला लागला होता ना बॉल. डिक्लेअर कशी असेल? फक्त 9ची रन आणि 3 पॅनल्टीच्या 4 रन मिळतील सर. ओके बरोबर आहे. असं पॅनल्टीच्या 3 आणि 9ची 1 4 मिळतील ना. मग डिक्लेअरची स्टंपला लागलाय बॉल म्हणून डिक्लेअरची आहे का? मग नाही ना. ओके चला 4 धावा मिळतील म्हणजे 28 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू 5 धावांची गरज. चला स्पीडअप करा जरा मित्रांनो. या मॅचला जवळजवळ तासभराच्या वरती आपला वेळ होऊन गेला. बॉल द्या मैदानात. कमिटी मेंबर्स जरा बॉलवर सुद्धा जरा लक्ष ठेवा जेणेकरून बॉल इकडे तिकडे कुठे जुना जाणार नाही. चला गोलंदाज राहुल 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. चला राहुल जरा स्पीडअप करा प्लीज. अगदी 5 धावांची गरज आहे. ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं. डायरेक्ट हिट अगदी डॉस स्ट्राईक चांगला थ्रो झाला. मात्र 2 धावा नक्कीच मिळतील. येणारे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. बॉल टू रन हा सामना आता मात्र आलाय. इथे 1 धाव मात्र मिळते. अगदी पहा येस वाईड बॉल म्हणजे 2 धावा मिळाल्या इथे आणि या 2 धावाने आता मात्र 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. चला पुढील संघ आपल्याला पाहायला कुठे सर के स्टार कळत्री यस डिक्लेअर जोर जातो आणि विजय संघ आपण पाहू शकाल. विजय झालेला संघ तो म्हणजेच यस आई प्रतिष्ठान गलमेवाडी संघ. शुभेच्छा असतील गलमेवाडी संघाला. आणि त्याचबरोबर चला के स्टार कळंत्रीवाडी संघाचे कर्णधार आपण लगेच या लवकर जरा घाई करा. आणि विजय संघाचे कर्णधार म्हणजेच आई प्रतिष्ठान गलमेवाडी संघाचे कर्णधार आपण सुद्धा या लगेच टॉस करा लगेच आणि मॅचला आपण सुरुवात करूयात.